आता तुम्हाला ब्रांचेस डेव्हलपमेंट दाखवतो. या हे बघा, ब्रांचेस डेव्हलपमेंट इस्रायल अँड जर्मन टेक्नॉलॉजी. हा इस्रायल जर्मन टेक्नॉलॉजीचा गाभा आहे. हे ज्याला समजलं नहीं त्याचा प्रोग्राम फेल. हाँ, तर काय करायचं, तो क्या करना है सर, पहले तो ये 1.5 फीट का पेड़ हुआ तो उसकी कटिंग करनी है. यहाँ पे जहाँ पन्नों का घेर होगा ना वहाँ से आगे 1 इंच. हाँ, कटिंग केल्यानंतर 6 ते 7 फांद्या येतील, 6 से 7 टहनियाँ आएगी. हाँ, तो उसमें से जो सशक्त है वो 3 टहनियाँ रखने की. सशक्त 3 फांद्या ठेवायच्या, बाकीच्या काढून टाकायच्या. नंतर 6 इंच जागा सोडा, नंतर परत कटिंग करा. नंतर किती फांद्या, 2, नंतर 3, नंतर 2, नंतर 3, 3 2 3 2चा फॉर्म्युला 2.5 वर्षापर्यंत घ्यायचं. किती, 2.5 वर्षापर्यंत. आणि 2.5 वर्षानंतर तिसऱ्या वर्षी उत्पादन घ्यायचं आहे. आता याची हाईट कशी वाटली, मस्त झाली का नाही. आता याची फळं जर लागली तर ती कठोर राहतील, हवेत खाली घासणार नाही. हे शिकण्यासाठी मला 12 वर्ष गेले. किती, 12 वर्ष. आता हे तुम्हाला करायची काही गरज आहे का, तुम्हाला आयडिया मिळाली, डायरेक्ट तुम्ही करू शकता तुमच्या घरी. तुमच्या घरी छोटी जर रोपं असतील तर त्याला आतापासून तुम्ही ह्या पद्धतीने डेव्हलप करा, म्हणजे व्यवस्थित राहतील. याचे फायदे काय आहेत, तर पूर्वी आता आपला ठीक आहे, आपला भाग वेगळी गोष्ट आहे, पण अदर भाग आहे तिथं झाडावर चढणारी माणसं आता भेटतील का याच्या पुढं, नाही भेटणार. याची हाईट आपण 10 फुटावर ठेवणार आहे आणि फळं हातात येणार आहे प्रत्येक बाजूने. अशी फळं ज्या हातात येणारी फळं आहेत त्याला आपण बॅगिंग करतो. बॅगिंग केल्यामुळे फायदा काय होतो की कुठलंही कीड त्याच्यामध्ये लागत नाही, त्या फळाला बुरशीनाशक नाही, फळमाशीचा प्रादुर्भाव नाही, की सनबर्निंग नाही. सनबर्निंग म्हणजे काय, सूर्यप्रकाशाचे अतिनील किरण पडतात त्या आंब्याच्या फळावरती आणि एक बाजू चेपला जातो, सफेद होतो किंवा पिवळसर होतो. त्याच्यामुळे तो पिकत नाही कधी, तो कच्चटच राहतो. आपण नाही का आपल्याकडे सांगतो आपण आपाड आंबे वर राहिले, आपाड आंबे, त्याचं कारण ते. तर ते तो याच्यात प्रकार होत नाही. आणि इथं क्वालिटीवर काम करतो आपण 100 फळं घेण्याच्या भांगडीत परत नाही, 50च फळं घेतो, पण क्वालिटी म्हणजे साधारण 350-400 होती. आपला सर्व माल आपल्या देशात कधीही जात नाही, सगळा जपानला जातो.